त्या ब्रिजवरती गाडी माझी लागली. आता माझ्या मागे भरपूर ट्रॅफिक, म्हणजे गाड्या होत्याच. त्या ब्रिजवरती माझी जशी गाडी आली, त्या ब्रिजवर एकही गाडी नाही. तर मी त्या पुलावरती चढलो. माझ्या पुढे एक साधारणतः जसा जसा मी वरती आलो तसं तसं मला माझ्या पुढे एक 10 फुटाच्या अंतरावर एक ब्रँड न्यू ॲक्टिवा दिसली. एक मुलगी चालवत होती. थोडंसं मला ते ऑड वाटलं. म्हटलं एकतर अख्ख्या पुलावरती माझी एकट्याचीच गाडीवरती, त्यात ती मुलगी. मी तिला हॉर्न दिला कारण का माझी गाडी ह्याच्यात होती. म्हटलं आता हे करायला नको. तर तिने काय केलं, इंडिकेटर दिला आणि ती लेफ्ट लेनमध्ये वळाली. अंतर तेवढंच होतं, अजूनही 15-20 फुटाचं अंतर असेल. मी म्हटलं चला हिला आपण एक थँक्यू म्हणू, कारण का तिने इंडिकेटर देऊन साईड दिली आपल्याला. तर मी आलो. तोपर्यंत गाडी पुलाच्या बरोबर मध्यभागेपर्यंत आली होती आणि मला ती दिसते बरं का, अशी साईडनी ती वळाली लेफ्ट लेनला, ती दिसते मला. जसा मी तिच्या साईडला आलो आणि मी तिच्याकडे पाहिलं आणि मी तिला असा हात करणार, तर तेवढ्यात तिने असं थोडंसं माझ्याकडे बघितलं आणि ती पूर्ण गाडी सकट ती मुलगी गायब झाली. चालत्या याच्यात. बापरे. मला अजून विश्वास बसत नाही की ती अख्खी गाडी सकट ती मुलगी इनविजिबल झाली. मी बघतोय त्या मुलीला आणि ती मुलगी अक्षरशः विथ गाडी गायब झाली. 2 मिनटं मी गाडी स्लो केली. मी मागं बघितलं, मला काही दिसली नाही. उतरलो हळूहळू. आता तुम्हाला माहिती आहे, पूल उतरला की पहिले तुम्हाला लेफ्टला इंडियन ऑइलचा पंप दिसतो. बरोबर. हो. तिथं मला मग गर्दी सुरू झाली, म्हणजे गाड्या दिसायला लागल्या.